नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. भेंडीची भाजी ही जवळपास सर्वांनाच खायला आवडते. अगदी लहान मुलांना देखील भेंडीची भाजी खायला फारच आवडते. पण मला जर कधी गावची चव आठवली, तर मी भेंडीची भाजी ह्या पद्धतीने बनवते. या पद्धतीने तयार केलेली भेंडीची भाजी आमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडते. भूक नसली तरी ह्या भाजीसोबत सगळेच 2 चपात्या जास्त खातात. ही अशी एवढी चविष्ट भेंडीची भाजी खाऊन सर्वांच्या तोंडाला फारच छान चव येते. मला खात्री आहे, ही अशी गावच्या पद्धतीची चवदार भेंडीची भाजी तुम्हाला सर्वांना देखील खायला फारच आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, इथे मी वजनी प्रमाणात बरोबर 250 ग्राम भेंड्या घेतल्या आहे. यांना मी अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलंय. हे पहा, भेंड्यांची देठं सुरीने अशी अगोदर कापून टाकायची आहे आणि भेंड्या अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहे. हे पहा, या भेंड्यांच्या मी सुरीने अशा अगदी पातळ स्लाइस कट करून घेणार आहे. भेंड्या सरळ न कापता यांच्या मी अशा तिरप्या स्लाइस कट करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने भेंड्या सुरीने चिरून घ्यायच्या आहे. तर ह्या ठिकाणी मी सगळ्या भेंड्या दाखवल्याप्रमाणे चिरून घेतल्या आहे. आता या डिशमध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व जिन्नस मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी सुरुवातीला थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि सोबतच अर्धा चमचा जिरं तेलामध्ये घालायचंय. जिरं मोहरी तेलामध्ये मस्तपैकी तडतडली की मग पाव चमचा हिंग तेलामध्ये घालायचा आहे आणि मग लगेचच चिरलेल्या भेंड्यांच्या स्लाइस यामध्ये घालायच्या आहे. गॅसची फ्लेम फुल करून ह्यांना तेलामध्ये असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय. फुल फ्लेमवर ह्यांना साधारण 6 ते 7 मिनिट परतून घ्यायचंय. ह्याच्याने ह्यांचा कच्चेपणा आणि चिकटपणा दूर होतो आणि भेंडीची भाजी देखील खाण्यासाठी चवीला फारच छान लागते. हे पहा, या भेंड्यांच्या स्लाइस फुल फ्लेमवर अशा हलक्याशा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे. ह्या स्लाइस अशा बाजूला करून मी ह्याच्यामध्ये थोडीशी जागा करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा खलबत्त्यात तयार केलेला हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा घालणार आहे. हा ठेचा असा अगोदर हलकासा परतून घ्यायचा आहे आणि मग ह्याला भेंड्यांमध्ये मिक्स करायचंय. या भेंड्यांच्या स्लाइस ठेच्यासोबत पुन्हा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायच्या आहे. यांना फुल फ्लेमवर असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय. हे पहा, यांना असं छानपैकी परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे. तर सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये पाऊण चमचा धनेपूड घालणार आहे. यानंतर चवीप्रमाणे 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट मी ह्यामध्ये घालणार आहे. यासोबतच पाव चमचा हळद पावडर आणि छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर ह्यामध्ये घालायची आहे. आमचूर पावडर घातल्याने भेंडीची भाजी चवीला छान चटपटीत बनून तयार होते. आणि आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्यामध्ये घालायचंय. हे सर्व जिन्नस ह्यामध्ये घालून घेतल्यानंतर यांना या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मीडियम फ्लेमवर ह्यांना अधूनमधून हलवत राहायचंय. झाकण न ठेवताच आपण ही भेंडीची भाजी शिजवून घेणार आहोत. भेंड्या शिजायला जास्त वेळ नाही लागत. तेलात परतवता परतवताच भेंड्या अगदी छान शिजल्या जातात. त्यामुळे ह्यांना झाकण ठेवून शिजवायची अजिबात गरज नाहीये. भेंडीची भाजी जर झाकण ठेवून शिजवली तर ती चिकट होऊ शकते. तेव्हा ही भाजी अशी झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. तर हे पहा, मीडियम फ्लेमवर मी ही भेंडीची भाजी ह्या ठिकाणी 6 ते 7 मिनिट शिजवून घेतली आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही भेंडीची भाजी चिकट न होता अगदी सुटसुटीत बनून तयार झाली आहे. बस सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये घालायची आहे. घातलेली कोथिंबीर बस अशी ह्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही जर ही भेंडीची भाजी टिफिनमध्ये नेणार असाल तर गॅस बंद करून हिला कढाईमध्ये पसरून ठेवायचंय आणि थंड होऊ द्यायचंय, म्हणजे ही भाजी चिकट नाही होणार. तर हे पहा, इथे आपली ही भेंडीची भाजी ह्या ठिकाणी तयार करून झाली आहे. या पद्धतीने तयार केलेली भेंडीची भाजी तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल आणि खाल्ल्यानंतर सर्वांच्या तोंडाला फारच छान चव येईल.
अगदी तुमच्या लहान मुलांना सुद्धा ही चटपटीत चवीची भेंडीची भाजी खायला फारच आवडेल. भूक नसली तरी ह्या भाजीसोबत सगळेच 2 चपात्या जास्त खातील, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण या पद्धतीने तयार केलेली भेंडीची भाजी ही चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. मला जर कधी चटपटीत चवीची, तोंडाला चव येईल अशी भेंडीची भाजी खावीशी वाटली, तर मी ह्या पद्धतीची भेंडीची भाजी हमखास बनवते. ही भाजी खाल्ल्यानंतर तोंडाला फारच छान चव येते. आमच्या घरातील सर्व सदस्यांची तर ही अशी चटपटीत भेंडीची भाजी फारच फेव्हरेट आहे. सर्वांना या पद्धतीची भेंडीची भाजी खायला एवढी आवडते, की मला ते नेहमीच अशी भेंडीची भाजी बनवायला सांगतात. मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना सुद्धा ही अशी चटपटीत चवीची भेंडीची भाजी खायला फारच आवडेल. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी चवदार आणि टेस्टी भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.